भेटलं पाहिजे. पैसे असून काय उपयोग आहे? मग तेच आपण जर 4-5 कोंबड्या पाळल्या आणि त्या आपल्या खरकट्यावर जगल्या तर चांगल्या प्रतीचा अंडा आपल्या मुलांना आपण खाऊ घालणार आहे की नाही? असं करून मी माझ्या व्यवसायाची चांगली म्हणजे चांगला प्रसार केला आहे. आणि सध्या मी 32 गटांवर काम पण करत आहे. आणि आता अवजार बँक म्हणून माझ्या गटाला पंचायत समितीच्या आपल्या शिल्पा मॅडम, नरके सर, शिंदे सर, तिटे सर, गावडे सर यांच्या माध्यमातून आमच्याकडं हा प्रोजेक्ट आलेला आहे. आणि आमच्या मीटिंग वगैरे झाल्यात. मॅडमनी सरांनी जसं मगाशी सांगितलं, आपल्याला माहिती दिली, माझ्या प्रत्येक महिलेला माहीत झालंय का बाबा ही अवजार बँक ही इतक्या मंडळींसाठी नाही, काही आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या वारंवार मिटिंगा झाल्यात. आणि इथून पुढं 2014 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत जसा बचत गटाचा आमचा पारदर्शक व्यवहार आहे, तसाच आम्ही इथून पुढे पण पारदर्शकच व्यवहार ठेवणार आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देते. आणि मला 2 शब्द इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नमामि गंगे हा जो प्रभाग आहे त्याच्या अंतर्गत जीवन ज्योती स्वयंसहायता महिला बचत गट आहे. आणि त्या बचत गटाने आज त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि अवजार खरेदीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असणारे ट्रॅक्टर आणि अवजार खरेदी केली आहे. आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने उपस्थित झालेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि समोर बसलेल्या ज्यांच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उमेद निर्माण झाली आहे त्या सर्व आमच्या महिला भगिनी असतील. तर बचत गटाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारची प्रगती होती हे आत्ताच बोलत असताना वैशालीताई मंडलिक यांनी अतिशय भावनिक होऊन त्यांनी त्यांचं जीवनपट त्यांच्या आयुष्यामध्ये बचत गटातून जी त्यांनी केलेली छोटी सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या माध्यमातून आज अवजार बँकेच्या माध्यमातून 10 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असतील किंवा अवजार असतील हे खरेदी केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्याबरोबरच इतर महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक नवीन प्रकाश पाडण्याचं काम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी नेहमी बोलत असताना सांगत असतो की बचत गटाच्या मांडवगण फराटा ज्यावेळेस महिला संघटित होतात, कृषी अवजार बँक उद्घाटन समारंभ मांडवगण फराटा वागेश्वर मंदिर येथे संपन्न करण्यात आला. या निमित्त जमलेल्या बचत गटाच्या महिला आयोजन केलं होतं. तर त्या दिवशी पण मी बोललो होतो ज्यावेळेस आपण संघटित मार्गदर्शन करताना पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे सर्वच शक्ती असेल किंवा ताकद असेल निश्चितपणाने वाढण्याचं काम होत असतं. आणि बचत गटांच्या माध्यमातून या सर्व महिला